नाना पटोले यांनी 2014 मध्ये महाराष्ट्रातील भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडणूक लढवली होती. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांचा पराभव करून 1.5 लाख मताच्या फरकाने निवडणूक जिंकली होती. पटोले यांचे संगोपन एका शेतकरी कुटुंबात झाले आहे, जिथे शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता. 2021 मध्ये त्यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. नाना फाल्गुनराव पटोले, ज्यांना नानाभाऊ म्हणूनही ओळखले जाते, त्यांचा जन्म 5 जून 1963 रोजी महाराष्ट्रातील गोंदिया येथे झाला. ते फाल्गुनराव पटोले आणि मीराबाई पटोले यांचे पुत्र आहेत आणि त्यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे वडील कृषी अधिकारी म्हणून काम करत होते, तर त्यांची आई गृहिणी होती. पटोले यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण साकोले येथे पूर्ण केले आणि त्यांचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण गोंदिया आणि चंद्रपूर येथील शाळेमध्ये घेतले आहे. नाना पटोले यांची राजकीय कारकीर्द पाहू. 2014च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजप NDA उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांचा 1,49,254 मतांनी पराभव करून विजय मिळवला. 1999 ते 2009 पर्यंत त्यांनी लाखादूर विधानसभा मतदारसंघाचे विधानसभेचे सदस्य म्हणून काम केले. 2009 पासून साकोली विधानसभाचे सदस्य म्हणून काम केले. OBC हक्कांसाठी वकिली करण्यासाठी ओळखले जाणारे त्यांनी महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेते पदही भूषवले आहे. शेतकऱ्यांच्या धोरणाबाबत भाजपच्या दुटप्पी धोरणाचा हलवा देत पटोले यांनी लोकसभा सदस्याचा राजीनामा सभापती सुमित्रा महाजन यांना सादर केला होता. त्यानंतर ते पुन्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले होते आणि त्यांना अखिल भारतीय किसान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. नाना पटोले यांनी भारतीय संसदेचे माजी सदस्य होते. 16व्या लोकसभेत त्यांनी भाजपचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी लोकसभा भंडारा गोंदियाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांनी काँग्रेस पक्षात पुन्हा सामील होण्यापूर्वी 11 जानेवारी 2018 रोजी भाजप आणि लोकसभेचा राजीनामा दिला होता. नाना पटोले यांनी भूषवलेली पदे: 1990 मध्ये भंडारा जिल्हा परिषद सानकडी जिल्हा परिषद मतदारसंघ भंडारा जिल्ह्यातील सदस्य. 1998 ते 1999 पटोले लाखादूर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. 2004 मध्ये दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले. 2008 मध्ये पटोले यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आणि भारतीय जनता पक्षात सामील झाले होते. 2014 ते 2016 भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात खासदार म्हणून निवडून आले होते. 2014 मध्ये ते विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि पर्यावरण आणि वन या विषयावरील स्थायी समितीचे सदस्य होते. 2015 ते 2017 रेल्वे कन्व्हेन्शन कमिटी RCCचे सदस्य आणि कृषी मंत्रालय सल्लागार समितीचे सदस्य. 2017 मध्ये शेतकरी आणि इतर मागासवर्गीयांच्या मुद्द्यावरून झालेल्या वादामुळे त्यांनी लोकसभा सदस्याचा आणि भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला होता. 2018 मध्ये त्यांनी अखिल भारतीय किसान काँग्रेस अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 2019 मध्ये त्यांना विधानसभा अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 2021 मध्ये ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 2024 मध्ये आमदार म्हणून निवड झाली आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा.